नमस्कार, मैं जूली तिवारी। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ में भव्य रंगोली स्पर्धा का आयोजन। सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन द्वारा भाऊ साहेब परांजपे विद्यालय कांसाई में रविवार 4 जनवरी को भव्य रंगोली स्पर्धा का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में छात्र छात्राओं, महिलाओं और पुरुषों ने अपनी प्रतिभा का प्रदर्शन किया। आयोजन में संस्था की अध्यक्षा शौ शीतल मानिक पाटिल, सचिव श्री रामजीत गुप्ता और हिशोब जांच अधिकारी श्री तुकाराम नारायण पाटिल की उपस्थिति रही। कार्यक्रम में श्री अशोक शेलार, श्री गोरखनाथ कदम, महेंद्र गवई, कीर्तन, राजकुमारी गुप्ता, शारदा पाटिल, रेशमा कदम, उर्मिला कदम, स्नेहल थोरात, शमिका दरीकर, सुशीला हंडे और संजीवनी पाटिल सहित कई गणमान्य लोग उपस्थित रहे। स्पर्धा में 3 मुख्य गुट बनाए गए थे। गुट 1 में कक्षा 5 से 7 के छात्रों ने नैसर्गिक चित्र और कार्टून पर आधारित रंगोली बनाई। गुट 2 में कक्षा 8 से 10वीं के छात्रों ने पर्यावरण संरक्षण, आदर्श व्यक्तित्व और भारतीय त्योहारों पर आधारित रंगोली प्रस्तुत की। तीसरा खुला गुट महिलाओं और पुरुषों के लिए था, जिसमें बेटी बचाओ, सिंदूर ऑपरेशन और महापुरुष विषय पर रंगोली बनाई गई। स्पर्धा का मूल्यांकन सौ संजीवनी पाटिल, श्री अशोक शेलार और अध्यक्षा सौ शीतल पाटिल द्वारा किया गया। स्पर्धा के परिणाम इस प्रकार रहे। गुट 2 में तृतीय स्थान श्रेया सचिन हरिहर, द्वितीय स्थान कु एलिना गनी बहादुर और प्रथम स्थान मिहिर दत्तात्रय शेलार को मिला। गुट 1 में तृतीय स्थान कु अपर्व दीपक मंडल, द्वितीय स्थान किंजल राजकुमार रंगीले और प्रथम स्थान मनस्वी विजय गायकवाड़ ने प्राप्त किया। खुला गुट में तृतीय स्थान साक्षी गोकुल पाटिल, द्वितीय स्थान नम्रता रुपेश जोरी और प्रथम स्थान श्रावणी रविंद्र कुमावल को मिला। इस कार्यक्रम का उद्देश्य समाज में रचनात्मकता और सांस्कृतिक जागरूकता को बढ़ावा देना था। सभी प्रतिभागियों को पुरस्कार और प्रमाण पत्र देकर सम्मानित किया गया। प्रवेश पूरी तरह से निःशुल्क था और प्रतिभागियों ने उत्साह और उमंग के साथ इस कार्यक्रम में भाग लिया। सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन अंबरनाथ यांचे मी खूप आभार मानते। आणि आज रांगोळी स्पर्धा ही एक संकल्पना थॉट मनामध्ये भरपूर दिवस झालं होती। म्हणजे शीतल मॅडमना आणि जितू सरांना सांगितल्यावर त्यांनी ते म्हणजे एक आणली संकल्पना, त्यांना आवडली वगैरे, मुलांच्या कलागुणांना वाव मिळाला। आणि एक सांगायचं म्हणजे काल राजमाता जिजाऊ माता आपल्या आणि सावित्रीबाई फुले यांचा कालच मोठाले कार्यक्रम झाले आणि त्या कार्यक्रमाला अनुसरूनच आजचे जे संदेश होते, या गटाला बेटी बचाओ बेटी पढाओ, त्याच्यानंतर आपले महापुरुष होऊन गेले ते, आणि आता जस्ट आपल्यावरती अत्याचार होणारे जे सगळं आहे, म्हणजे पाकिस्तानने जो आपल्यावरती हल्ला वगैरे केला, तर मिशन सिंधूर एका टिकलीमुळे सगळे झालेले, एका कुंकुमुळे झालेलं, आणि त्या सिंधूर मिशन वरती ते छान हे झाले। आणि पहिला जो नंबर त्या ताईने घेतला मदर तेरेसा, त्यांच्याबद्दल सांगावं ते कमीच आहे। आजच्या युगातल्या त्या रणरागिणीसारखं आपल्याला वागणं गरजेचं आहे। दुसरा जो गट घेतला आपला मध्यम मुलांचा, त्याच्यामध्ये आपलं पाणी वाचवायची एक संकल्पना दिली। त्याच्यानंतर आपली जी पृथ्वी आहे ती कशी आपल्याला सेव्ह ठेवता येईल आणि खूप स्वच्छता योगावर खूप सुंदर ती पण थॉट होती। आणि 5वी ते 7वीसाठी तो मॅडम एक सुंदर संकल्पना अशी दिली की त्यांच्या कलागुणांना फक्त आपल्याला वाव द्यायचा आहे। त्यामुळे कार्टून आणि माझं स्वतःच आवडतं डॉरेमॉन ते कार्टून होतं, ते सगळ्यांनी काढलं त्याच्यामध्ये। मला तो बोलवलं मला पहिले शिक्षक म्हणून, तर मी खरंच म्हणजे पुनश्च आभार मानते। आणि हे कला नसून म्हणजे मुलांची ती कला बाहेर ते जेव्हा मुलं आली किंवा नुसते काढतात, तर त्यांना ते पुढे व्हावं मिळावं, त्याच्यातून आज एवढं सुंदर कला सादरीकरण केल्यावर कळलं की आपल्याकडे वक्ते आहेत, लोक ही कला सादर करू शकतात। पुनश्च धन्यवाद आणि सर धन्यवाद। तसेच उपस्थिती खूप महत्वाची होती। थँक्यू सो मच। श्रीमती संजीवनी गंगेराम पाटील मॅडम, त्यांनीच मला दिला, त्याच्यात मी हे चालू केलं। मी सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशनची अध्यक्षा शीतल पाटील आहे। मुलांमध्ये असलेल्या कलागुणांचा विकास व्हावा आणि त्यांना आपल्या संस्कृतीची माहिती मिळावी यासाठी आम्ही हा भव्य रांगोळी स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित केला आहे।
कुठे कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमामध्ये पारितोषिक वितरण करण्यात आला काय माहिती? ट्रान्सपे विद्यालयाच्या हेगडेवार सभागृहामध्ये आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता. 5वी ते 7वी, 8वी ते 10वी आणि खुला गटाच्या 3 गटांमध्ये आम्ही ही स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी आम्हाला सहकार्य केलं. तसेच परीक्षक म्हणून आम्हाला संजीवनी पाटील मॅडम आणि शेलार सर यांचं सहकार्य लाभलं. संदेश देण्यासाठी ऍक्च्युली खुल्या गटामध्ये ज्या रांगोळ्या काढल्या गेल्या आहेत, बेटी बचाओ किंवा ऑपरेशन सिंदूर, अतिशय सुंदर अशा रांगोळ्या त्या मुलांनी काढलेल्या आहेत आणि त्यांनी त्याच्यातून जो संदेश दिलेला आहे तो खरंच समाजाने त्याचा नक्कीच विचार केला पाहिजे. मी अशी सहज काढते कारण की विषय तसा होता की महापुरुषाची रांगोळी काढायची आणि मला ते कसं एक व्यक्तिमत्व आहे ज्यांनी आधार दिला असे आता विषय कुठला होता आपला? एखाद्या महापुरुषाचं रांगोळी काढायची. काय तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त। धन्यवाद। हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुँचें।